पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। 2029 मध्ये मुंब्राचा आमदार समाजवादी पक्षाचा असणार। अबू आझमींनी हा दावा केलाय। कार्यकर्त्यांच्या चुकांमुळे मुंब्र्यात समाजवादी पक्ष वाढला नाही। अबू आझमी यांनी हे सगळं खापर आता कार्यकर्त्यांवर फोडलेलं आहे। गोवंडीचा आमदार असलो तरी मुंब्र्यामध्ये लक्ष ठेवणार असं अबू आझमी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। तो मुझे उम्मीद नहीं बल्कि पूरा यकीन है मुझे कि मुंब्रा में अब जो है समाजवादी पार्टी का अगला एमएलए होगा इंशाअल्लाह। ये हमारी पूरी कोशिश और मैं पूरी ताकत के साथ जितना गोंडी में काम करूंगा, जितना भिवंडी में करूंगा, उतना ही काम मैं मुंब्रा में करूंगा। मैं एमएलए कहीं और के लिए भले चुना गया हूं, लेकिन मैं मुंब्रा का भी एमएलए हूं। एज ए एमएलए जितना मैं काम कर सकता हूं इनके साथ मिलकर करूंगा। पुढची बातमी आहे भोंदू अशोक खरातच्या संदर्भातची। भोंदू अशोक खरातची 9व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे, तर खरातला न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर केलं जाईल। पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करणार आहे, तर 9व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी अशोक खरातची आज संपते आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भोंदू अशोक खरातची 9व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे, तर खरातला न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर केलं जाईल। पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कोर्ट खरातची पोलीस कोठडी वाढवून देतं का याकडे देखील लक्ष असेलच। तर 9व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज अशोक खरातची संपते, त्यामुळे त्याला आता व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर केलं जाईल। महेश महाले आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। महेश, तो बाबा अशोक खरातची 9व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे। तर त्याला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। 9वा गुन्हा जो आहे तो फसवणुकीच्या संदर्भात आहे आणि याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याच्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात याला व्हीसीद्वारे न्यायालयात आज पुन्हा एकदा हजर केलं जाईल आणि तपास यंत्रणांकडून त्याची पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती केली जाणार आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर ईडीने देखील आता ताब्यात घेण्यासाठी पीएमएलए न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे। त्यामुळे एकूणच खरातच्या अडचणी वाढणार आहे। मात्र आज 9व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर करताना अशोक खरात याला पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।